राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांची अमित शहांशी फोनवर चर्चा। प्रत्यक्ष भेटून बोलू, शहांचा निरोप। फडणवीस नागपूर मार्गे दिल्लीला रवाना। नागपुरात संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर संघाकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न। निकालानंतर स्टॉक मार्केट कोसळणं हा एक्झिट पोलचा परिणाम। संसदीय समितीकडून चौकशी झाली पाहिजे, राहुल गांधींची महत्त्वाची मागणी। भाजपला संपवायचं असल्यास विधानसभेत काँग्रेसला झुकतं माप मिळालंच पाहिजे, पटोलेंचं मोठं विधान। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंची लाडू तुला। शिवसेनेसोबत माझा प्रासंगिक करार। महाविकास आघाडीचे खासदार कल्याण काळेंची भेट घेणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। दानवेंच्या पराभवावरूनही सत्तारांचा मिश्किल टोला। निवडणुकीच्या काळात किरण सामंतांनी ठाकरेंची भेट घेतली, तर सामंतांच्या मतदारसंघात अपेक्षित लीड मिळाला नाही। भाजपच्या निलेश राणेंचे गंभीर आरोप, तर सामंतांचंही उत्तर। नारायण राणे सहकुटुंब राज ठाकरेंच्या भेटीला। लोकसभेतल्या विजयानंतर राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे शिवतीर्थवर। बारामतीमधल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यामध्ये जंगी स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करा, जेडीयूची मागणी। अग्निवीर योजनेविरोधात बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड असंतोष। कंगना रनौतला चंदीगड विमानतळावर रक्षकानं कांचिलात लगावली। सीआयएसएफची महिला रक्षक कुलविंदर कौरला पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुंबईतल्या पवईमध्ये पालिका पथक आणि पोलिसांवर दगडफेक। अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना जमावाचा हल्ला। 15 ते 20 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी। महाराष्ट्रासाठी गुड न्यूज। मॉन्सूनचं तळ कोकणात आगमन। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरी। आणि 351वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा। हजारो शिवभक्तांची उपस्थिती, तर कोल्हापुरात शाहू महाराजांच्या उपस्थितीत शाही शिवपूजन। बघा नीट,